त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, नुकतंच दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. या साहित्य संमेलनाच्या संदर्भात एका वाक्यात जर आपण वर्णन केलं तर थिजलेल्या लेखनांचं हे संमेलन, म्हणजे त्यामध्ये जे पत्रकार अशोक वानखेडे बोलले त्यांचा बोलण्याचा एक प्रकारे हाच मतितार्थ होता. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातून थेट उत्तरेतील दिल्लीत जाऊन विसावले. लोकशाहीच्या दृष्टीने पराकोटीचा वैषम्यग्रस्त असलेल्या दशकपूर्तीच्या काळात झालेल्या या साहित्य संमेलनात लेखण्यांच्या तलवारी होतील, नव्हे आजच्या भाषेत जर म्हणायचं तर बंदुकी होतील अशी अपेक्षा होती. कारण शब्दांच्या त्या बंदुकी आणि तलवारी होऊन समाज जीवनामध्ये घुसडण होऊ शकते. पण राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील समन्वय आज इतिहास जमा होऊन शत्रुभावी बनलेला आहे. या काळात साहित्याच्या मंचावर उपस्थित राहिलेल्या राजकीय हस्तींच्या मतभेदांचे किमान दर्शनही झाले नाही. म्हणजे तसे म्हणायला या संमेलनाविषयी कोणतीही वैचारिकता अध्यक्षीय भाषणापूर्वी गाजले नाही. 2 कमी 100व्या संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाडकर यांचं भाषण मात्र मोठ्या प्रमाणात गाजलं. मोठ्या प्रमाणात गाजलं या म्हणण्याचा अर्थ असा की अनेक लोकांनी ते ऐकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा थेट अर्थ होतो पुरोगामी. कारण पुरोगामी लोकांची संख्या देशात 30 कम 100 आहे. हे सत्य विसरता कामा नये. 30 कम 100 लोकांनी हे भाषण जाणीवपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला. तर याचे उत्तर आहे प्रस्थापित साहित्य धोक्यात आले आहे. आता आपण म्हणाल की ताराबाई भवाडकर यांचं भाषण अधिक लोकांनी यासाठी ऐकलं की प्रस्थापित साहित्य धोक्यात आलं म्हणून असा प्रश्न आपण निर्माण करू शकतात. परंतु थांबा, लगेच प्रश्नांकित होऊ नका. मराठी साहित्याचं वेगळे प्रवाह, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी, स्त्रीवादी, जनवादी, आंबेडकरवादी, फुले आंबेडकरवादी, बौद्ध, बहुजन, पुरोगामी असे वेगवेगळे प्रवाह साहित्याच्या क्षेत्रात पुढे येऊ लागल्यानंतर मराठी साहित्याचे वाचक घसरणीला लागले. नव्या प्रवाहाच्या दिशेनं वाचक जाऊ लागले. कारण ते साहित्य त्यांना आपल्या जीवनाचं प्रतिबिंब वाटायला लागलं. आपण जे जगलं, अनुभवलं, भोगलं ते ज्या साहित्यात आहे त्या साहित्याचं आकर्षण नव्या वाचकांना निर्माण झालं आणि मग वाचक त्या दिशेने जाऊ लागले. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तंबू मात्र या काळात मग ओस पडायला लागले. शासन सत्ता आणि त्यांच्याकडून मिळणारा लाखोंचा मलिदा एवढी बिदागी पदरात पडूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तंबू प्रेक्षकांना भावी ओस पडले. यावर त्यांनी 2 कम 100व्या अधिवेशनाला थेट दिल्लीच्या दरबारी नेले. त्या संमेलनात राजकारण्यांची मांदियाळी झाली. सार्वभौम देशाचे एककल्ली सत्ताधीशांपासून रंग बदलून राजकारण करणाऱ्या विरोधकांपर्यंतच्या नेत्यांची या साहित्य संमेलनात हजेरी लागली. पण तरीही संमेलन गाजले नाही. त्यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून उभे राहिलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचा तंबू वाचकांनी ओव्हरफ्लो होतो. राज्याच्या या बदलत्या स्वरूपात आपण स्वतःला भिनवलं पाहिजे. ही गरज मराठी सारस्वतांची बनली. याच कारणास्तव त्यांनी आपल्या अध्यक्षांची निवड चाणाक्षपणे करण्याचा निर्णय घेतला आणि मग तारा भवाडकर या 2 कम 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रुजू झाल्या. त्या जे बोलल्या ते आज गाजतंय. याचं कारण पुरोगामित्वाशिवाय पर्याय नाही हे प्रस्थापितांनाही उमगलं आहे. मात्र असं उमगलं असलं तरी विचार पुरोगामी म्हणायचे आणि त्यात विषम विचारांची घुसळण करायची असा प्रयत्न करीतच राहायचा ही परंपरा तारा भवाडकर यांच्या भाषणाने पुढे चालवली. तारा भवाडकर यांची मुख्य मांडणी होती लोक आणि नागर अशा 2 संस्कृती ही भारताची लोकसंस्कृती आहे. म्हणजे ग्रामीण आणि नागर. ग्रामीण म्हणजे लोक आणि शहरी म्हणजे नागर ही संयुक्तपणे उदयास आलेली संस्कृती असं ते म्हणतात. मुळात ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती यांच्या समाज जीवनाची कोणतीही गोष्ट मेळ खात नाही.
मराठी साहित्यातील बहुप्रवाही दालनांनी हे सिद्ध केलं आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण, कारागीर, बहुजन साहित्य समतेचा इल्गार घेऊन जन्माला आले. वर्षानुवर्षे ज्या समाज व्यवस्थेने त्यांना दडपून ठेवले त्या विरोधात बंडाळी करीत हे साहित्य प्रवाह आले. या साहित्यात नागर संस्कृतीचे काहीही सापडणे शक्य नाही. ना भाषा, ना संस्कृती, ना शब्द, ना अन्न पद्धती. परंतु तारा भवाळकर यांनी लोकनागर संस्कृतीच्या नावाखाली हा प्रवाह एक कसा आहे हे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे. गावकूस असो की गावच्या विशी पलीकडे, परंतु ग्रामीण वस्त्या या जातनिहाय बनलेल्या असल्यामुळे त्या आजही शोषण्याची साधने बनलेली आहेत. त्यामुळे खेड्याकडून शहरांकडे या असा सल्ला एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय ग्रामीण समाजाला दिलेला आहे. तारा भवाळकर म्हणतात की देशात धर्म बदलला किंवा धर्मांतर झालं तरीही संस्कृती किंवा पद्धत बदलत नाही. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्या लग्नाची उदाहरणे देऊन त्या सांगतात की धर्म बदलून ही लग्नात हळदीची प्रथा कायम आहे. याचा अर्थ धर्म बदलला तरी संस्कृती बदलते असा नाही. अर्थात त्यांच्या या म्हणण्यात तथ्यही आहे. यावर बदंत राहुल सांस्कृत्यान यांनी त्यांच्या एका अभिजात ग्रंथात बौद्ध धर्माचा जगभरात प्रसार होण्याचं आणि स्थिर होण्याचं एक कारण सांगताना ते म्हणतात की संस्कृती ही धर्माची नसते, संस्कृती देशाची असते. बौद्ध धम्माने त्या त्या देशातील संस्कृतीला आपलेसे केल्याने तो धर्म तिथे रुजला. लोक आणि नागर अशा दोन्ही संस्कृती एकाच मापात तारा भवाळकर तोलत आहेत. मुळात ग्रामीण संस्कृती ही कृषीप्रधान आहे, नागर संस्कृती ही शोषण प्रधान आहे. आधुनिक काळात ती उद्योगप्रधान बनली आहे. परंतु शहरी वास्तव्यात असलेला समाज हा नेहमीच ग्रामीण भागातील कारागीर, शेतकरी जाती, शेतमजूर जाती असलेल्या प्रवाहांचं शोषण करण्याची रचना कायम करीत राहिलेला आहे. त्यामुळे या दोन्ही संस्कृतींमध्ये आपल्याला साम्यता आढळून येण्याचे प्रमाण फारच कमी, किंबहुना जवळपास नाही असेच राहील. अर्थात नागरीकरण वाढल्यामुळे आता ग्रामीण भागातील माणसे शहरात येऊ लागली आहेत. शहरांमध्ये येऊन त्यांनी स्वतंत्र संस्कृती जोपासण्याऐवजी ते शहराच्या संस्कृतीच्या प्रभावात येत असतात. हा प्रभाव त्यांचा मूळ संस्कृतीला शहरी संस्कृतीच्या चपेटात आणणारा असतो. ही जी चपेट आहे ही अदृश्यपणे शोषणाची आहे आणि शोषक ती बेमालूमपणे लादत असतात. या संस्कृतीवर भाष्य करणं आज गरजेचं असताना इतिहासात रम्मान होण्यावर भाषण आज गाजवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो पर्यायी समूहांना आपलं आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न मराठी साहित्य संमेलन करत आहे का? हाच प्रश्न यातून निर्माण होतो आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब देखील करा.